नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आतापर्यंत जेवढे आपले भाग आले त्यामध्ये सर्व कथा या भावनिक होत्या, पण आजची जी कथा आहे ती भावनिक असून त्याच्यामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आहे. तर जास्त वेळ न घेता आजच्या कथेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्रेम म्हणजे काय? दोन जीवांचं मिलन की दोन आत्म्यांची ओढ? पण कधी कधी आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती नेमकी कोण आहे हेच आपल्याला माहीत नसतं. आजची गोष्ट आहे प्रवीण आणि अपर्णाची. प्रवीण, पुण्यातला तो पाऊस आणि डेक्कनच्या त्या छोट्याशा कॅफेमध्ये मी तिला पहिल्यांदा पाहिलं. अपर्णा नावाप्रमाणेच लोभस. आम्ही तासनतास गप्पा मारायचो. तिला जुनी गाणी आवडायची आणि मला तिचं गाणं ऐकणं. अपर्णा: प्रवीण, तुला माहिती आहे, मला असं वाटतं की आपलं नातं खूप जुनं आहे. आपण मागच्या जन्मी नक्कीच भेटलो असू. प्रवीण हसून: मागच्या जन्मी माहिती नाही, पण ह्या जन्मात मात्र मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. 6 महिने उलटले. प्रवीण आणि अपर्णाचं प्रेम बहरत होतं, पण एक गोष्ट प्रवीणला खटकायची. अपर्णा कधीच तिचं घर दाखवायची नाही. ती नेहमी टॅक्सीने यायची आणि रात्री बरोबर 9 वाजता निघून जायची. प्रवीण: अपर्णा, आज मी तुला घरी सोडायला येतो. पाऊस खूप आहे. यावर अपर्णा म्हणते, नको प्रवीण, नको. मी जाईन. तू प्लीज माझ्या मागे येऊ नकोस. मला प्रॉमिस कर. एका रात्री प्रवीणला राहावलं नाही. अपर्णा घाईघाईत निघाली आणि प्रवीणने तिचा पाठलाग केला. तिची टॅक्सी एका जुन्या पडक्या बंगल्यासमोर थांबली. अपर्णा आत गेली. प्रवीणही चोरपावलाने आत शिरला. आत गेल्यावर त्याला जे दिसलं त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. प्रवीणला एक वेगळा शॉक बसला होता. प्रवीण: अपर्णा, तू इथे काय करतेस? आणि हे 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 फोटो कोणाचे आहेत? भिंतीवर अपर्णाचे फोटो होते, पण त्यावर हार घातलेला होता आणि बाजूला एक म्हातारे गृहस्थ बसलेले होते. ते अपर्णाचे बाबा होते. अपर्णाचे बाबा: कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? प्रवीण: मी अपर्णाचा मित्र आहे. ती आत्ताच आत आली. अपर्णाच्या बाबांनी प्रवीणकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते त्याला म्हणाले, अरे पोरा, काय थट्टा करतोयस? अपर्णाला जाऊन आज बरोबर 5 वर्ष झाली. आज तिचा स्मृतिदिन आहे. 5 वर्षापूर्वी याच पावसाच्या रात्री तिचा अपघात झाला होता. प्रवीण: पण ती रोज मला भेटते. आम्ही कॉफी पितो, गप्पा मारतो. अपर्णाच्या वडिलांनी त्याच्या हातात एक डायरी दिली. ही तिची डायरी आहे. ह्यात तिने एका प्रवीणबद्दल लिहिलंय, ज्याला ती कधीच भेटू शकली नाही. अपघाताच्या दिवशी ती त्यालाच भेटायला कॅफेमध्ये जात होती. प्रवीणने डायरी उघडली. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, प्रवीण, आज मी तुला भेटायला येणार आहे. कदाचित नशिबात आपली भेट नसेल, पण माझं प्रेम तुला नक्कीच शोधून काढेल. प्रवीणने मागे वळून पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. फक्त खिडकीतून येणारा गार वारा होता. अपर्णा त्याला भेटायला आली होती, कारण तिचं प्रेम मृत्यूच्या पलीकडे होतं. तिने तिचं वचन पूर्ण केलं होतं, पण एक अधुरी ओळख मागे सोडून गेली होती. तर मित्रांनो, तुमच्याकडे अशाच काही गोष्टी असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत आनंदी राहा आणि प्रेम करत राहा.